सदस्य भास्करराव जाधव. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंगळवारी हा सत्ताधारी पक्षाचा 293चा प्रस्ताव येतो आणि गुरुवारी हा विरोधी पक्षाचा 293चा प्रस्ताव येतो. हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेला आहे अध्यक्ष महोदय. परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगतेय की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत. मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे. या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे. कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही. इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही. आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल. फलोत्पादन मंत्री पाहिजेत. आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा. ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज. संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी या ठिकाणी रेस केलेला आहे, फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज. ॲक्च्युली कृषी मंत्रीपासून तर या सर्व मंत्र्याला या सभागृहामध्ये अशा महत्त्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष महोदय. तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुम्ही एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही गरज आहे आता अध्यक्ष महोदय.